च्या गावात मीच पडलो असतो आता. इथलं डेंजर सिच्युएशन आहे मित्रांनो. आमच्या इथं आता सीन झालं आहे. हा रस्ता बघा दिसतोय का? ह्या रस्त्यावरून गाडी चालवायची पण डेंजर आहे. ती चढतच नाही गाडी. मित्रांनो आता ना आम्ही चाललोय संभाजी हळदीला, कुशेरीच्या गावात चाललोय आणि सगळं लेट झालं पोहोचलो आणि तिथून ड्रोन शॉट घेणार आहे आम्ही. संध्याकाळचं वातावरण बघा का मस्त असते, मस्त एकदम वाटतंय फ्रेश. हा बघा हा समोरचा डोंगर आहे ना, या डोंगरातून आम्हाला जायचं. असं इथून असं मधून रस्ता आहे. जायचं तिकडून जाणार ना, तिकडून जा बोल. तुला माहिती आहे ते शॉर्टकट होईल ना. नाही चढत तर मग जाऊन देऊ. काय करायचं दादा? मला वाटते जाऊ शकते. दादा बोलतात ते जायचं शॉर्टकट. गावची हळद ना एकदम भारी असते, म्हणजे मस्त होते एकदम. आठवण घेतली इथून डोंगर साईडले लागले दादा तुम्हाला. चला कुशिरे हळदीला. सगळे गावचे लोक वगैरे हळदीला बोलतात, कपडे धुवायला येतात. गुरु पण पाणी पितात. चांगलं मला वाटलं असतं का पाणी. मित्रांनो आमच्या इथं आता सीन झालं आहे. हा रस्ता बघा दिसतोय का? ह्या रस्त्यावरून गाडी चालवायची पण डेंजर आहे. ती चढतच नाही गाडीनं जागेवर स्लिप मारते. येईल ना, मी बाजूलाच आहे. ती जागेवर स्लिप अशी ना, टायर जागेवर फिरतो ना, त्याच्यामुळे गाडी पुढे जातच नाही. पूर्ण धुळीचा रस्ता आहे. पप्पा बोलले येईल म्हणून, पण काय भरोसा नाही. म्हणून आम्ही तिघजण बाहेर निघालो. भाऊ एकटाच गाडी चालवतो. गाडीत चढत का नाही माहिती आहे काय? कारण की स्लीप आहे पूर्ण ना एकदम असा टर्न आहे. माझी टू व्हीलर चढेल इथून. मग मी तुला काय बोललो? हा पण बोलत होता टू व्हीलर चढल. आपल्याला काय माहीत नाही ना. त्यांच्या पल्सर कोणत्या भेटलं ना गाड्या. हां मोठा सीन आहे यार इथे. आपण चालत जाऊ पेनवर फाटेल. इथून तेरेंगून भाड्या किती लांब असेल? लांब रे. चला नाही चढणार, नाही चढणार. तो डोक्याची आवडेल. आम्ही चालत नाही गाडी. तेव्हा चालवतो त्याला माहिती आहे की गाडी कशी नाही चढत. क्लच पॅड वगैरे जळायचं उगाच. चल तिथेही आपल्याला चढायला लागणार. पुढं ती धूळ आहे ह्याच्यात ना. फक्त डांबा तरी टाकला ना तरी चांगलं होईल. फक्त धूळ आहे. च्या गावात मीच पडलो असतो आता. इथलं डेंजर सिच्युएशन आहे. प्रेम सांभाळून मी पडतो आणि प्रेमला बोलतो मी तू सांभाळून चाल. शूज घालून चाललोय ना. हे बघा लय ट्राय केलं रे त्यांनी. मस्त असं सनसेट दिसतो. मस्त सुंदर सनसेट आहे एकदम गावाच्या ठिकाणी. एकदम त्याचं प्रकाशन एकदम मस्त असं पूर्ण नारंगी असं दिसतं. वरचे जे पठारी भागातले गाव आहेत ना त्याच्यात. हे आता आम्ही तळेघरातून निघालो आहे. सुंदर
गावाला ना ही नदी एक नंबर आहे. ही नदीचं नाव काय दादा? ही घोड नदी बघ, ही दिसते का पाठीमागे? ही घोड नदीच मस्त आहे एकदम. आणि ना पूर्ण भरते, जे पावसाळ्यात भरते ना, हेच डिंबा धरणाला जातं ना, हेच पाणी. हीच नदी आहे ना, डिंबा धरणाला जाते. इथपर्यंत पाणी येते बघा. ते पाणी बघा. अरे किती मोठे मोठे दगड आले. नदी असली ना गावाला अजून मजा येते. म्हणजे वेगळं वाटतं काहीतरी, पाण्यात उड्या मारायला वगैरे. पण असे रस्ते नको बाबा, रस्ते इतकी मजा घे. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय कुशिरा गावामध्ये. आमचा ड्रोन आपण काढूया. चला कसं कसं जायला लागतं बघा गावातून गावातून मतलब घराघरातून एकदम छोटं छोटं. अरे हा रे तुला अर्धी तास झाला बघा एकदम. हे प्रेम या नवरदेव आजीला साडी आणि 51 रुपये असा वेळ आलेला आहे. तरी त्यांचं सौर्य कुटुंबियाच्या वतीने हार्दिक स्वागत. अशा प्रकारे ना आवाज नाही ना, हे त्याचा आहेर असतं त्याचा म्हणजे गावामध्ये ही प्रथा आहे की असं माईकवर सांगितलं जातं. हॅलो लाडबा अर्जुन देठे टावल टोपी साडी हंडा आणि 101 रुपये असा वेळ आलेला आहे. नवीनच ऐकलं. चिंतामण मित्रांनो इथं प्रत्येक गोष्टीची अनाउन्समेंट करून सांगतात. म्हणजे कोणी काय गिफ्ट आणलं आहे ना ते सगळं सांगतात. म्हणजे आता समजा कुठं सांगतात गिफ्ट म्हणजे आहेर आणला आहे ना, आहेर आणला ना ते सगळे सांगतात. आणि त्यांचा ना सत्कार पण केला जातो. हे बघा इथे बघा पाठीमागं, इथे बघा इथं असं मंडप आहे. हे घराच्या समोरच बांधलं. ह्या मामाचं घर आहे, ते राजा मामाचं घर आहे. त्यांच्या घरात हळद आहे आज. इथं लग्न आहे, इथे हा मंडप आहे. इथे ना पाठीमागं ना आंब्याचं झाड आहे मोठं, पण अंधार त्याच्यामध्ये दिसत नाही. मस्त अरेंजमेंट वगैरे भारी केली.